मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होतोय, त्याची तयारी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। त्यांच्या निवासस्थानावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे। तर याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी पवन येवले आता आपल्या सोबत आहेत। पवन, नक्कीच आज मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर दौरा करत आहेत। आज त्यांच्या या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये अखेरचा दिवस असून या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे। खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जी तयारी आहे ती नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं जोरदार करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज नाशिक शहरामध्ये आयोजित करण्यात आली असून नाशिकच्या तपोवन परिसरातून तर CBS पर्यंत ही रॅली जी आहे ती निघणार आहे। या दरम्यान ठिकठिकाणी या रॅलीचं स्वागत देखील करण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी CBS परिसरात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला संबोधित करणार आहेत। त्यानंतर मनोज जरांगे पाटील या ठिकाणावरून मराठा समाजाला काय मार्गदर्शन करतात, त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील काही टीका करतात का, हे देखील पाहणं आपल्याला आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे, बरोबर। धन्यवाद पवन या माहितीबद्दल।